नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत। आपण PSIRचे वेगवेगळे थिंकर्स पाहत आहोत। थिंकर्समधले जे महत्त्वाचे स्टेटमेंट आहेत किंवा महत्त्वाच्या थिंकरच्या थीम्स आहेत ते आपण थीम्स पाहत आहोत। ओके, असाच आज एक महत्त्वाचा विचारवंत थॉमस हॉब्स, ह्या विचारवंताची आहे त्या ठिकाणी आपण सगळं महत्त्वाची थेरी पाहणार आहोत। सामाजिक करार, सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी। ओके, सामाजिक कराराचा सिद्धांत खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे। या सिद्धांताच्या मार्फत थॉमस हॉब्स यांनी राज्याची निर्मिती कशी झाली हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। थॉमस हॉब्सच्या अगोदरही विचारवंत होते, प्लेटो असेल, एरिस्टॉटल असेल, मॅकॅव्हली असेल, ह्यांनीही राज्याचा उगम कसा झाला, राज्याची उत्पत्ती कशी झाली, राज्याची निर्मिती कशी झाली हे सांगितलेलं आहे। परंतु ह्यांच्या सांगण्यामध्ये आणि हॉब्सच्या सांगण्यामध्ये या दोघांच्या सिद्धांतामध्ये खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी फरक आहे। तो फरक आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। तो फरक एवढा महत्त्वाचा आहे की हॉब्सनं सांगितलेला सिद्धांत आजही त्या ठिकाणी आपल्याला तंतोतंत लागू झालेला पाहायला मिळतो। ओके, आणि हे जे आपण सिद्धांत पाहणार आहोत त्या सिद्धांतामध्ये आपल्याला शेवटी एक त्या ठिकाणी प्रश्न बघायचा आहे, प्रश्न पाहायचा आहे। तो प्रश्न त्या ठिकाणी 2023ला म्हणजे गेल्या वर्षीच्या UPSCच्या मेन्सला ऑप्शनलच्या पेपरला आपल्याला तो प्रश्न आलेला पाहायला मिळतो। ओके, सो हॉब्स खूप महत्त्वाचा विचारवंत आहे। आता ही जी सिद्धांत आहे, हा जो सिद्धांत आहे सामाजिक कराराचा सिद्धांत, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी। हा सिद्धांत पाहण्या अगोदर आपण हॉब्स जो विचारवंत आहे ह्या हॉब्सची त्या ठिकाणी थोडक्यात पार्श्वभूमी पाहून घेऊ। ओके, कोणताही विचारवंत जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्या विचारवंताची पार्श्वभूमी खूप महत्त्वाची असते, कारण की त्याच्या पार्श्वभूमीच्या नुसार त्यानं त्या ठिकाणी विचार मांडलेले असतात। ओके, त्याच्या पार्श्वभूमीचा त्याच्या विचारांवर, त्याच्या लेखणीवर परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो। ओके, सो थोडक्यात बघू, डीपमध्ये आपण जाणार नाही, जर डीपमध्ये गेलो तर लेक्चर खूप मोठं होईल। ओके, थोडक्यात बघू। थॉमस हॉब्स हे ब्रिटनचे होते। ओके, ह्यांचा जन्म 1588 ते मृत्यू 1679। ओके, जन्म मृत्यू का सांगतोय, एक आपल्याला कालखंड समजला पाहिजे की कोणत्या कालखंडामधील हा विचारवंत आहे। त्याचबरोबर हा वास्तववादी विचारवंत होता। ओके, रिअलिस्टिक, वास्तववादी म्हणजे काय किंवा आदर्शवादी, दुसरी जी वास्तववादाची दुसरी बाजू कोणती, आदर्शवादी। थोडक्यात सांगतो वास्तववाद म्हणजे काय आणि आदर्शवाद म्हणजे काय, की वास्तववादी आणि आदर्शवादी ह्यात फरक बघा। आदर्शवादी काय म्हणतात, आदर्शवादी आणि वास्तववादी काय म्हणतात। आदर्शवादी हे समाजामध्ये, राज्यामध्ये काय असलं पाहिजे, ओके, व्हॉट इज टू बी, की व्हॉट ऑट टू बी, व्हॉट ऑट टू बी, काय असलं पाहिजे, व्हॉट ऑट टू बी, काय असलं पाहिजे, समाजामध्ये कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने असल्या पाहिजेत, एकदम आदर्श पद्धतीने त्या ठिकाणी ते मांडण्याचा प्रयत्न करतात। आणि हे वास्तववादी जे आहेत, जे काय आहे त्या गोष्टीवर त्या ठिकाणी ते फोकस करतात, काय आहे। ओके, काय आहे। आता उदाहरण जर ह्याचं घ्यायचं झालं की आदर्शवादी काय म्हणतात की समाजामध्ये जर लोकशाही असेल तर लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी लोकशाहीच्या तत्वांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे। ओके, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, प्रत्येकानं मतदान करताना त्या ठिकाणी व्यक्ती बघून, व्यक्तीचे काम बघून त्या ठिकाणी आपण मतदान केलं पाहिजे। एक आदर्श विचारसरणी, ओके, एक आयडिओलॉजी त्यांच्या समोर असते, एक आदर्शवादी आयडिओलॉजी त्यांच्या समोर असते। आणि वास्तववादी की कोणता माणूस आपल्यासाठी फायदेशीर आहे, ओके, म्हणजे रिअलिस्टिक वेने ते विचार करतात। ओके, मग आपण बघतो की आपलं राजकारण त्या ठिकाणी वास्तववादाकडे कुठेतरी झुकलेलं आहे। ओके, आपला जो काही उमेदवार असतो हा जातीच्या आधारावर जातीय आधारावर उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात, पैसे त्या ठिकाणी आपल्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी वापरले जातात। सो अशा ह्या दोन विचारधारा मी थोडक्यात समजून सांगितल्या आहेत। ज्यावेळेस आपण प्लेटो आणि एरिस्टॉटल यांचे विचार बघू त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी आदर्शवाद आणि वास्तववाद एकदम डीप मध्ये समजून घ्यायचा आहे। ओके, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण मॅकॅव्हली बघितलं होता आणि मॅकॅव्हलीच्या लेक्चरमध्ये एक पॉईंट खूप महत्त्वाचा राहिला होता की मॅकॅव्हली हा वास्तववादी विचारवंत आहे। ओके, मॅकॅव्हली हा राज्याला रिअलिस्टिक त्या ठिकाणी ॲडवाइसेस देतो की राज्यानं काय केलं पाहिजे। ओके, की थोडक्यात वास्तववाद म्हणजे काय की काय आहे आणि आदर्शवादी काय की काय असलं पाहिजे। सो अशा पद्धतीनं हॉब्स काय तर हॉब्स हा वास्तववादी विचारवंत होता। कुठला होता हॉब्स तर ब्रिटनचा होता। जन्म 1588, मृत्यू 1679। आता हॉब्स ज्या काळाचा होता, ओके, त्या काळामध्ये एक सिद्धांत खूप प्रचलित होता, दैवी अधिकाराचा सिद्धांत। ओके, दैवी अधिकाराचा सिद्धांत, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डिवाइन राइट्स ऑफ किंग, डिवाइन राइट्स ऑफ स्टेट। ओके, डिवाइन राइट्स ऑफ किंग, दैवी अधिकाराचा सिद्धांत।
सिद्धांत म्हणजे काय बघा, दैवी अधिकार सिद्धांत म्हणजे की राज्यकर्ते काय सांगायचे, जे राजा आहे, राजा लोकांना काय सांगायचा की मी ह्या पृथ्वीवर एक देवाचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे, देवानं मला तुमचा सांभाळ करण्यासाठी पाठवलेला आहे, देवाचे अंश माझ्यामध्ये आहेत, देवानं मला त्या ठिकाणी तुमची सिक्युरिटी, तुमचा सांभाळ, तुमची देखभाल करण्यासाठी मला ह्या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. सो मी त्या ठिकाणी देवाचा अवतार आहे, मी देवाचा प्रतिनिधी आहे. जे काय राज्यकर्ते होते, हे राज्यकर्ते लोकांना हे पटवून सांगायचे की आम्ही जे राजा आहोत, आम्ही देवाचे प्रतिनिधी आहोत, आम्ही देवाचे त्या ठिकाणी काहीतरी रिप्रेझेंटेटिव्ह ह्या पृथ्वीवर आहोत. सो हा सिद्धांत त्या ठिकाणी त्या काळी प्रचलित असायचा. दैवी अधिकाराचा सिद्धांत याला आपण थोडक्यात समजून घेतलं. आता ब्रिटनमध्ये त्या काळी काय होतं, म्हणजे तो काळ म्हणजे कोणता आपण बघितलं, कोणता काळ, 1588 ते 1679 म्हणजे 16वं शतक ते 17वं शतक. ओके. ब्रिटनमध्ये ह्या काळी काय होतं की राजा होता, म्हणजे एका साईडला राजाही राज्य करत होता आणि दुसऱ्या साईडला ब्रिटनमध्ये संसदही होती, पार्लमेंटही होती आणि त्या ठिकाणी किंगही होता, राजाही होता. ह्या दोघांचं त्या ठिकाणी अधिकाराची विभागणी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये झाली होती. कोणी एकमेकांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करत नव्हतं. परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली, दैवी अधिकार सिद्धांत त्या ठिकाणी हळूहळू डोकं वर काढू लागला. राजा लोकांना त्या ठिकाणी सांगू लागला की मला देवानं पाठवलेलं आहे आणि आय एम द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड ऑन दिस अर्थ. ओके. मग हळूहळू काय होऊ लागलं, राजा काय करू लागला, संसदेच्या अधिकार क्षेत्रामध्ये काय करू लागला, हस्तक्षेप करू लागला. ओके. संसदेच्या अधिकार क्षेत्रामध्ये राजा हस्तक्षेप करू लागला. राजाचं नाव होतं चार्ल्स, आपण त्याला म्हणून चार्ल्स. ओके. आता बघा, राजा काय करू लागला तर संसदेच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू लागला आणि हळूहळू काय होऊ लागलं, संसदेचे त्या ठिकाणी समर्थक आणि राजाचे समर्थक ह्यांच्यामध्ये त्या ठिकाणी वाद होऊ लागले, खटके उडू लागले आणि हळूहळू याचं रूपांतर 1641 मध्ये काय झालं तर नागरी युद्ध, सिव्हिल वॉरमध्ये याचं रूपांतर झालं. ओके. सिव्हिल वॉरमध्ये याचं रूपांतर झालं. 1641 ते 1652 या काळामध्ये आपल्याला ब्रिटनमध्ये सिव्हिल वॉर पाहायला मिळतो, नागरी युद्ध पाहायला मिळतं. आता सिव्हिल वॉर म्हणजे काय तर आपल्याच देशातील लोकांचं एकमेकाबरोबर असलेलं युद्ध, त्याला आपण थोडक्यात सिव्हिल वॉर म्हणू. ओके. दुसऱ्या देशाबरोबर युद्ध नाहीये किंवा दुसऱ्या देशामधील नागरिकांबरोबर आपलं युद्ध नाही, तर आपल्या देशातील नागरिकांमध्ये जे वेगवेगळे गट आहेत, या वेगवेगळ्या गटांचं आपापसातील त्या ठिकाणी युद्ध म्हणजे आपण सिव्हिल वॉर म्हणू. ओके. सो ही परिस्थिती त्या ठिकाणी ब्रिटनमध्ये होती. ओके. आता पुढे बघा, तर हे सगळ्या परिस्थितीमध्ये काय होतं तर ब्रिटनमध्ये काय होतं, एकदम भीतीचं वातावरण होतं. ओके. जीविताची त्या ठिकाणी शाश्वती नव्हती, जीवाची शाश्वती नव्हती, कोण कुठपर्यंत जगेल, का, कारण की पूर्णपणे त्या ठिकाणी युद्धाचं वातावरण ब्रिटनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके. आता ही परिस्थिती सगळी हॉब्सनं पाहिली. ओके. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला हॉब्स त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सो हॉब्स काय विचार मांडतोय बघा, हॉब्स म्हणतोय की आपल्याला एका मजबूत राज्याची गरज आहे, स्ट्रॉंग स्टेट. हॉब्स म्हणतो आपल्याला मजबूत राज्याची गरज आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, कोणत्याही विचारवंताच्या विचारावर त्याच्या परिस्थितीचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा पगडा आपल्याला पाहायला मिळतो. सो आता हॉब्स असं का सांगतोय की वी वॉन्ट अ स्ट्रॉंग स्टेट, आपल्याला मजबूत राज्य का त्या ठिकाणी मागतोय तर ही सगळी परिस्थिती, जे सिव्हिल वॉर जे नागरी युद्ध ब्रिटनमध्ये सुरू होतं, या सगळ्यांचा परिणाम त्याच्या विचारांवर झाला आणि त्यानं त्या ठिकाणी लेखणीमध्ये काय मांडलं की आपल्याला मजबूत राज्याची गरज आहे. ओके. त्याने एक पुस्तक लिहिलं बघा, लेवियाथन. कोणतं पुस्तक, लेवियाथन. या पुस्तकाचं लेवियाथनचा अर्थ काय होतो तर समुद्री राक्षस. काय, समुद्री राक्षस. समुद्री राक्षस म्हणजे काय की म्हणजे समुद्री राक्षस हा सगळ्यात मजबूत असतो. ओके. त्याला समुद्रातील राक्षसाला कोणी त्या ठिकाणी, असं हॉब्सने त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे, समुद्रातील राक्षसाला त्या ठिकाणी कोणीही टक्कर देऊ शकत नाही किंवा त्याच्यापेक्षा कोणीही वरती नाहीये. ओके. तो हायेस्ट स्टेजला, हायेस्ट लेवलला, त्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. मग ह्या लेवियाथनची उपमा त्या ठिकाणी हॉब्स ह्या राज्याला देतो. राज्य हे त्या ठिकाणी मजबूत असलं पाहिजे, राज्याच्या सार्वभौमतेला कोणीही त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केला नाही पाहिजे. राज्य हे त्या ठिकाणी सर्वोत्तम आहे, राज्य हे निरंकुशवादी आहे. ओके. निरंकुशवादी म्हणजे काय की राज्याच्या अधिकाराला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. नो वन कॅन चॅलेंज टू द पॉवर ऑफ द स्टेट. ओके. कोणीही राज्याच्या अधिकाराला त्या ठिकाणी चॅलेंज करू शकत नाही. सो लेवियाथन पुस्तक कोणाचं आहे तर हॉब्सचं आहे. ओके. पुढे बघा, आता हॉब्स आपण थोडक्यात पार्श्वभूमी बघितली. आता हॉब्स ॲज अ थिंकर कसा होता, ॲज अ विचारवंत, त्याच्या विचाराची एक आपण आउटलाईन बघू की त्याने विचार नेमके कसे मांडले.
आता हॉब्स हा असा पहिला विचारवंत होता की ज्यानं व्यक्तीच्या जीविताचा हक्क म्हणजे राईट टू लाईफ, जीवन जगण्याचा हक्क याविषयी त्या ठिकाणी सिद्धांत मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता हॉब्सच्या अगोदरचे विचारवंत कोणते कोणते? हॉब्सच्या मागे मॅकॅव्हेली, मॅकॅव्हेलीच्या अगोदर अरिस्टॉटल, अरिस्टॉटलच्या अगोदर प्लेटो आणि प्लेटोचा त्या ठिकाणी गुरु सॉक्रेटिस. ही आपण परंपरा हे सगळे विचारवंत त्या ठिकाणी पाहिले तर आपल्याला एकही विचारवंत असा पाहायला मिळत नाही की तो विचारवंत राईट टू लाईफ, जीवन जगण्याचा हक्क याविषयी त्या ठिकाणी विचार लिहितोय किंवा सिद्धांत मांडतोय. असा कोणताही विचारवंत त्या ठिकाणी नव्हता. सो हॉब्स हा पहिला विचारवंत होता की त्यानं जीवितेचा हक्क किंवा राईट टू लाईफ, जीवन जगण्याचा हक्क याविषयी त्या ठिकाणी आपलं विचार, आपले मत मांडलेले पाहायला मिळतात. आता हॉब्स म्हणतो की कोणीही व्यक्तीचा जीवन जगण्याचा अधिकार किंवा राईट टू लाईफ हा अधिकार, हा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. भले ह्या ठिकाणी हॉब्स काय करतोय की राज्याला सर्वोच्च उपमा देतोय, राज्याच्या वरती कोणी नाहीये, त्या ठिकाणी राज्य हे सर्वोच्च आहे, निरंकुशवादी आहे. असं असलं तरी हॉब्स सांगतो राज्य जरी सर्वोच्च असलं तरीही राज्य व्यक्तीच्या त्या ठिकाणी व्यक्तीचा जीवन जगण्याचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. ओके, सो हॉब्स त्या ठिकाणी एका साईडला काय सांगतोय की राज्य सर्वोच्च आहे, राज्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. पण दुसऱ्या साईडला असं असलं तरी हॉब्स म्हणतो की व्यक्तीला जो जीवन जगण्याचा अधिकार आहे तो जीवन जगण्याचा अधिकार देवही हिरावून घेऊ शकत नाही, राज्यही हिरावून घेऊ शकत नाही. ओके, त्यामुळे आपल्याला आपण हॉब्सला म्हणतो की महान व्यक्तिवादी विचारवंत. महान व्यक्तिवादी विचारवंत, व्यक्तिवादी म्हणजे काय की व्यक्ती केंद्रित विचार मांडणारा विचारवंत, व्यक्तीला सर्वोच्च समजणारा विचारवंत, व्यक्तीला त्या ठिकाणी सगळ्यात जास्त त्या ठिकाणी महत्व देणारा विचारवंत. त्यामुळे आपण म्हणतो की हॉब्स हा सगळ्यात महान व्यक्तिवादी विचारवंत होता किंवा आहे. ओके, पुढे बघा. आता हे हॉब्सच्या त्या ठिकाणी आपण बघितले विचार की पहिला विचारवंत त्याने काय केलं की ज्यानं जीवितेचा हक्क हा विचार मांडला, कोणी व्यक्तीचे हक्क हिरावून घेऊ शकत नाही असं हॉब्स म्हणतो. त्यामुळे आपण त्याला पहिला महान व्यक्तिवादी विचारवंत म्हणून ओळखतो. तो काय करतो तर मजबूत राज्याची मागणी करतो. ओके, निरंकुशवादी राज्य, निरंकुश, त्याची सत्ता, त्या सत्तेला, त्या राज्याच्या अधिकाराला, हक्काला नो वन कॅन चॅलेंज, कोणीही त्या ठिकाणी चॅलेंज करू शकत नाही. ओके, पुढे बघा. कशासाठी, का तो त्या ठिकाणी मजबूत राज्याची मागणी करतोय? का? कारण की मजबूत राज्य असेल तरच राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था टिकून राहील. ओके, इफ देर इज अ स्ट्रॉंग स्टेट देन ओनली देर कॅन बी द स्टेबल लॉ अँड ऑर्डर. फक्त अशाच परिस्थितीमध्ये राज्यामध्ये मजबूत त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था टिकून राहू शकते. ओके, तो म्हणतो राज्यावर कोणतीही मर्यादा नसेल, म्हणजेच काय तर राज्य हे निरंकुशवादी असेल, राज्य हे निरंकुशवादी असेल. ओके, पुढे बघा. तर पुढे आता सामाजिक करार सिद्धांत आपल्याला बघायचा आहे. ओके, हे बघणे अगोदर आपण आतापर्यंत काय बघितलं की तो ब्रिटनचा होता. ओके, त्याचबरोबर तो वास्तववादी विचारवंत होता. त्यानंतर आपण थोडी पार्श्वभूमी बघितली की त्या ठिकाणी राजा आणि संसद यांच्यामध्ये युद्ध झालं, यांच्यामधील जे समर्थक आहे यांच्यामधील युद्ध झालं आणि त्याला आपण ब्रिटनमधील सिव्हिल वॉर म्हणतो. त्याचा कालावधी आहे 1641 ते 1652. ओके, ही सगळी परिस्थिती त्या ठिकाणी हॉब्सनं बघितली. त्यामुळे हॉब्स काय म्हणतो तर हॉब्स मजबूत राज्याची मागणी करतो. ओके, तो म्हणतो मजबूत राज्य असेल तर कायदा व सुव्यवस्था त्या ठिकाणी टिकून राहील. तो त्या ठिकाणी निरंकुशवादी राज्य म्हणजे स्ट्रॉंग स्टेट, हे जरी मांडत असला, मजबूत राज्याची जरी मागणी करत असला, त्या स्ट्रॉंग स्टेट जरी त्या ठिकाणी तो मांडत असला तरी तो म्हणतो की राज्य जरी त्या ठिकाणी सर्वोच्च असलं तरी व्यक्तीच्या जो जीवन जगण्याचा अधिकार आहे हे कोणी हिरावून घेऊ शकत नाही. थोडक्यात आपण हॉब्सची पार्श्वभूमी बघितलेली आहे. का बघितली? कारण तोपर्यंत आपला हॉब्स समजलं नसता. हॉब्सने असे विचार का मांडले हे आपल्याला समजलं नसतं. हॉब्सच्या जन्माच्या अगोदरही म्हणजे हॉब्सचा ज्यावेळी जन्म झाला, ओके, त्या जन्माच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतं की ब्रिटनमध्ये वेगवेगळे युद्ध सुरू होते. ओके, मग मार्क्स आलं माझ्या तोंडामध्ये. हॉब्सचा प्रीमॅच्युअर बर्थ झालेला आहे. ओके, प्रीमॅच्युअर बर्थ झाल्यामुळे हॉब्स म्हणतो, हॉब्सचं अजून एक स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे, मी आणि भीती एकत्र जन्मले आहोत. त्या स्टेटमेंटचा अर्थ तुम्हाला मी कधी समजून सांगेल. मी आणि भीती एकत्र जन्मलेलो आहोत. ओके, सो एवढं आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता आहे सामाजिक कराराचा सिद्धांत, सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी. या सिद्धांताच्या मार्फत आपण काय समजून घेणार आहोत की राज्याची निर्मिती कशी झाली, हाऊ स्टेट हॅज बीन इव्हॉल्व्ड, राज्याची निर्मिती किंवा उत्पत्ती कशी झालेली आहे. ओके, आता बघा ह्यामध्ये काय सांगितलंय तर राज्याच्या निर्मितीचा सिद्धांत सांगितलेला आहे. ओके, आता हॉब्सच्या अगोदर जे विचारवंत होते, मॅकॅव्हेली असेल, अरिस्टॉटल असेल, प्लेटो असेल, हे काय सांगायचे, ह्यांनी सांगितलं राज्याची निर्मिती कशी झाली.
हे काय सांगायचे तर त्या ठिकाणी निसर्गाच्या राज्याची निर्मिती निसर्गामुळे झालेली आहे, राज्याची निर्मिती त्या ठिकाणी देवामुळे झालेली आहे. ओके, सो हेगल जे विचार म्हणतो होता तो आपल्याला ऑप्शन नंतरचा विचार म्हणते, पण हेगल काय सांगतो की स्टेट इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड. ओके, राज्य हे त्या ठिकाणी देवाचं प्रतिनिधित्व करते, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड, देवाचं प्रतिनिधित्व करतं ह्या पृथ्वीवर. ओके, सो हेगल काय सांगायचा की राज्य हे पृथ्वीवर देवाचा अवतार आहे. ओके, सो राज्याची निर्मिती कोणी केली असे बाकीचे विचारवंत काय सांगायचे तर निसर्गाने राज्याची निर्मिती केली, देवाने त्या ठिकाणी राज्याची निर्मिती केलेली आहे वगैरे वगैरे. ओके, परंतु हॉब्स हा पहिला विचारवंत आहे की तो सांगतो की राज्याची निर्मिती त्या ठिकाणी माणसांनी केलेली आहे. ओके, माणसांनी त्या ठिकाणी राज्याची निर्मिती केलेली आहे. आता थोडक्यात मी तुम्हाला अरिस्टॉटल आणि प्लेटो सांगितलेलं आहे, त्यांनी डीपमध्ये त्या ठिकाणी राज्याचे सिद्धांत दिलेले आहेत. आपण वेळोवेळी त्या सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत, त्या संकल्पना खूप डीपमध्ये आहेत, ह्या ठिकाणी सांगणं ह्या ठिकाणी सांगणं शक्य नाही. त्यामुळे मी थोडक्यात सांगितलेलं आहे की वेगवेगळे विचारवंत राज्याकडे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं बघायचे. हॉब्स म्हणतो की राज्याची निर्मिती माणसांनी केलेली आहे. ओके, आता माणसांनी निर्मिती केली आहे, पण कशी केली आता बघा. थोडक्यात ही जी मी टाइमलाईन सांगतोय, हा टाइमलाईन मी उदाहरणासाठी सांगतोय. ओके, हा टाइमलाईन त्या ठिकाणी सत्य नाही किंवा त्याला तुम्ही टाइमलाईन ती जी डेट आहे त्या डेटला तुम्ही खरी डेट समजू नका, मी फक्त उदाहरण देण्यासाठी ते लिहिलेले आहे. ओके, आता राज्याची निर्मिती झाली. ओके, राज्याची निर्मितीची गरज का पडली? राज्याची निर्मितीची गरज का पडली? कारण की राज्यामध्ये पूर्णपणे अराजकता होती, समाजामध्ये अराजकता होती, शांती नव्हती, भीतीचं वातावरण होतं. ओके, सो आता ह्या ठिकाणी मी समजून सांगतो की सामाजिक करार सिद्धांताच्या मार्फत राज्याची निर्मिती कशी झाली. एक टाइमलाईन बघा, 1690 आहे, दुसरी 1700 आणि तिसरी 1701 आहे. ओके, आता 1701 ला जर सामाजिक करार झालेला असेल म्हणजे समाजाचा करार झालेला असेल. सामाजिक करार म्हणजे काय? समाजाचा करार. तो काय कसा तो समजून सांगतो मी. त्याच्या अगोदर काय तर नैसर्गिक अवस्था आहे, स्टेट ऑफ नेचर. स्टेट ऑफ नेचर खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही शांत पद्धतीने ऐकून घ्या, महत्त्वाचा सिद्धांत आहे, ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे 2023 ला. स्टेट ऑफ नेचर, निसर्ग अवस्था किंवा नैसर्गिक अवस्था. आता निसर्ग अवस्था म्हणजे काय हे बघा, नैसर्गिक अवस्था किंवा आपण त्याला स्टेट ऑफ नेचर म्हणू. स्टेट ऑफ नेचर, नैसर्गिक अवस्था किंवा नैसर्गिक स्थिती. आता ह्या ठिकाणी बघा राज्य नाहीये. ओके, राज्य नाहीये म्हणजे काय तर पूर्णपणे अराजकता माजलेली आहे. ओके, ज्याच्याकडे पॉवर आहे तो काय करतोय तर कमकुवत लोकांवर त्या ठिकाणी राज्य करतोय. माइट इज राईट, सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. जीविताचा जो काय आपला हक्क आहे, आपल्या जीवन जगण्याचा हक्क आहे, त्याची आपल्याला सुरक्षितता नाहीये, कधी आपलं जीवन संपू शकतं, प्रत्येक ठिकाणी युद्धाची स्थिती आहे. ओके, पॉवर इज झिरो सम गेम. पॉवर इज झिरो सम गेम म्हणजे काय की त्या ठिकाणी ज्याच्याकडे पॉवर आहे तो पूर्णपणे राज्य करतोय, परंतु बघा सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे. आता स्टेटमेंटचा अर्थ बघा, पॉवर इज झिरो गेम म्हणजे काय, हे बघा हा जो माणूस आहे, हा जो व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीकडे काय तर ह्या व्यक्तीकडे उदाहरणार्थ 10% त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी सत्ता आहे. उदाहरण देतो तुम्हाला मी, ह्याच्याकडे काय तर ह्याच्याकडे पण 100% त्या ठिकाणी पॉवर आहे, दोघांकडे पॉवर आहे. आता हे दोघं त्या ठिकाणी असुरक्षित आहेत, दोघांकडे पॉवर आहे, कधी कोणीही एकमेकावर त्या ठिकाणी हल्ला करू शकतो. आता ह्याने काय केलं, ह्याच्या असुरक्षिततेपोटी ह्याने ह्याच्यावर हल्ला केला आणि ह्याच्याकडनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक पॉवर, त्याच्याकडनं आर्थिक सत्ता लुटली, त्याच्याकडले माणसं त्या ठिकाणी मारले आणि ह्याची सत्ता त्या ठिकाणी कमी केली. ओके, आता ह्याची पॉवर वाढली, सो हा असुरक्षित झाला. ह्यानं काय केलं तर ह्यानं परत ह्याच्यावर त्या ठिकाणी हल्ला केला. सो ही परिस्थिती कंटिन्युअसली सुरू राहणार आहे, ही सिच्युएशन कंटिन्युअसली सुरू राहणार आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत लोकांना सेफ फील होत नाही, सुरक्षित फील होत नाही. ओके, सो त्या ठिकाणी सत्तेसाठी संघर्ष अविरतपणे सुरू राहणार आहे. त्याचबरोबर जीविताची हमी नाही. बलवंत लोक काय करणार आहेत, बलवान लोक कमकुवत लोकांवर, वीक लोकांवर त्या ठिकाणी राज्य करणार आहेत. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू माइट इज राईट. माइट इज राईट. ओके, माइट इज राईट. पूर्णपणे गोंधळाचं वातावरण आहे, गोंधळाची परिस्थिती आहे आणि युद्धाची स्थिती आहे. ह्याला आपण म्हणू नैसर्गिक अवस्था. ओके, स्टेट ऑफ नेचर. निसर्गामध्ये कशी परिस्थिती असे, निसर्गामध्ये जो सिंह आहे, जो वाघ आहे, तो काय करतो, नेहमी काय करतो तर नेहमी कमकुवत प्राण्यांची त्या ठिकाणी शिकार करतो. ओके, सो ही परिस्थिती काय कुठं असणार आहे, स्टेट ऑफ नेचरमध्ये असणार आहे, नैसर्गिक अवस्थेमध्ये असणार आहे. ओके, आता मी तुम्हाला निसर्ग अवस्था समजून सांगितली, तुमच्या पुढे एक चित्र निर्माण झाले असेल. ओके, गोंधळाची स्थिती. आता राज्यामधील लोकांना काय पाहिजे असणार आहे, राज्यामधील लोकांना श्रीमंत आणि गरीब दोघांनाही. ओके, श्रीमंत
किंवा गरीब सगळ्यांना काय असणार आहे, किंवा कमकुवत किंवा बलवान. ओके, वीक आणि स्ट्रॉंग ह्या दोघांनाही दोघांनाही कशाची गरज असणार आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी शांतता पाहिजे. ओके, स्ट्रॉंग आणि वीक. हे बघा, स्ट्रॉंग आणि वीक. तुम्ही म्हणाल की सर स्ट्रॉंग लोकांना शांततेची गरज कशाला पाहिजे, ते तर स्ट्रॉंग आहे, ते कधी त्या ठिकाणी कमकुवत लोकांवर हल्ला करतील. ओके, नाही, ह्यांच्या मनामध्ये पण कंटिन्युअसली भीती असणार आहे की कधी हे वीक लोक एकत्र होतील, ह्यांची पॉवर वाढेल आणि ते माझ्यावर हल्ला करतील किंवा आमच्यावर हल्ला करतील. ओके, आणि वीक लोकांना तर भीती आहे कधी त्या ठिकाणी स्ट्रॉंग लोक काय करतायत किंवा मजबूत लोक त्यांच्यावर हल्ला करतायत, त्यांना त्या ठिकाणी जीवनाची हमी नाहीये, शांतता नाहीये, सगळीकडे त्या ठिकाणी अराजकता माजलेली आहे. ओके, मग हे लोक त्या ठिकाणी विचार करतात की नाही, आपल्याला पीस पाहिजे, शांतता पाहिजे, आपल्याला जीविताची हमी पाहिजे. ओके, राईट टू लाईफ, जीवन जगण्याचा अधिकार पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, आपण एकत्र आलं पाहिजे. आपण एकत्र येऊन आपले जे अधिकार आहेत, आता बघा आपलं जे सार्वभौमत्व आहे, आपलं सार्वभौमत्व काढून आपण एका तिसऱ्या गटाकडे त्या ठिकाणी ते अधिकार, ते सार्वभौमत्व त्या ठिकाणी बहाल करू. आता सार्वभौमत्व आहे म्हणजे काय. ओके, आता बघा ह्या परिस्थितीमध्ये नैसर्गिक अवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्ती हा सार्वभौम आहे. नैसर्गिक अवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्ती हा सार्वभौम आहे. लिसन माय स्टेटमेंट प्रॉपरली. ओके, तर त्या ठिकाणी हे स्ट्रॉंग जो माणूस आहे ह्याला जे काही करायचंय तो करू शकतो. कायद्याचा धाक नाहीये, राज्य नाहीये, म्हणजे काय, तो सार्वभौम आहे, त्याला जे करायचे तो करू शकतो. वीक पण ह्यालाही कायद्याचा धाक नाहीये, जे काय करायचे तो करू शकतो. ओके, सो हे काय, नैसर्गिक अवस्थेमध्ये सर्व त्या ठिकाणी समाजामधील सर्व लोक आहेत तर सार्वभौम आहेत. बरोबर ना. आता बघा हे सार्वभौम आहेत, बरोबर आहे, परंतु ह्यांना जीवनाची सुरक्षितता नाहीये, ह्यांना सिक्युरिटी ऑफ लाईफ नाहीये. ओके, मग हे काय करतात, हे लोक एकत्र येतात आणि एकत्र येऊन काय करतात, डिसाईड करतात की नाव वी वॉन्ट पीस, आपल्याला शांतता पाहिजे, आपण आपल्याकडे असलेले सार्वभौमत्व काढून एका तिसऱ्या व्यक्तीकडे देऊ. आणि तो तिसरा व्यक्ती काय करणार आहे, आपलं त्या ठिकाणी आपलं प्रोटेक्शन करणार आहे, आपली सुरक्षितता करणार आहे. ओके, सो ए बी एकत्र येतात आणि ठरवतात की आपलं जे सार्वभौमत्व आहे आपण त्या ठिकाणी सी कडे बहाल करू, एका तिसऱ्या व्यक्तीकडे बहाल करू. आणि सी असणारे राज्य, कोण असणारे, राज्य असणारे. सो ए आणि बी एकत्र येऊन काय करतात, तर सामाजिक करार करतात. ए आणि बी एकत्र येऊन सामाजिक करार करतात. त्या करारामध्ये काय असतं की आमच्याकडे असलेलं सार्वभौमत्व अधिकार आम्ही काढून एका तिसऱ्या गटाकडे देऊ. आणि तिसरा गट म्हणजे कोणता आहे, तर ते राज्य आहे. आणि त्या ठिकाणी राज्याची निर्मिती होईल आणि राज्य काय करेल, आपल्याला सुरक्षिततेची हमी देईल. ओके, कायदा व सुव्यवस्था त्या ठिकाणी मेंटेन करेल. एक नियम असेल, काहीतरी कायदा असेल आणि त्या नियमान्वये, त्या कायद्यानुसार त्या ठिकाणी पूर्ण राज्य त्या ठिकाणी चालेल. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी राज्याची निर्मिती झाली असं कोण म्हणतं, हॉब म्हणतो. आणि एकदा काय राज्याची निर्मिती झाली तर राज्यामध्ये काय असणार आहे, शांतता असणार आहे. सर्व लोक काय करतील, नियमानं कामं करतील. ओके, कोणीही नियम तोडणार नाही, जो नियम तोडेल त्याच्यावर त्या ठिकाणी राज्य कारवाई करेल. सो अशा पद्धतीने काय सांगतो हॉब्स की त्या ठिकाणी राज्याची निर्मिती झालेली आहे. ओके, सो सामाजिक करार झाला, राज्याची निर्मिती झाली, लोकांना काय होणार आहे, जीवनाची हमी भेटणार आहे, त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था असणारे, शांतता असणारे आणि सत्तेसाठी त्या ठिकाणी संघर्ष नसणारे. ओके, सत्तेसाठी संघर्ष नसणार आहे. सो अशा पद्धतीने आपण थॉमस हॉब्स यांचा सामाजिक कराराचा सिद्धांत पाहिलेला आहे. आता 2023ला एक प्रश्न आला होता बघा, UPSCच्या स्टेट ऑफ नेचर ॲज स्टेट ऑफ वॉर 2023, 150 शब्द 10 मार्क्स. ओके, मराठीत ट्रान्सलेट करतो याचं. नैसर्गिक अवस्था म्हणजेच युद्धाची स्थिती. ओके, नैसर्गिक अवस्था म्हणजे युद्धाची स्थिती. जेवढं मी आता शिकवलं स्टेट ऑफ नेचर बद्दल ते ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी लिहायचं आहे. पहिल्यांदा इंट्रो करायचं की लेवियाथन या पुस्तकामध्ये थॉमस हॉब्स यांनी त्या ठिकाणी स्टेट ऑफ नेचर किंवा स्टेट ऑफ नेचरची परिस्थिती मांडलेली आहे. ओके, इंट्रो करायचा. त्याचबरोबर हॉब्स हा ब्रिटनचा होता. ब्रिटनमध्ये त्या ठिकाणी हॉब्सच्या काळामध्ये सिव्हिल वॉर सुरू होतं. त्या सगळ्या परिस्थितीचा परिणाम त्याच्या लेखणीवर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इंट्रो. पुढच्या ह्याच्यामध्ये आपला स्टेट ऑफ
नेचर म्हणजे नैसर्गिक अवस्था मांडायची आहे पुढच्या पॅरामध्ये. त्याच्या पुढच्या पॅरामध्ये स्टेट ऑफ नेचर मुळे स्टेट ऑफ वॉर किंवा युद्धाची स्थिती कशी निर्माण होते हे मांडायचे. पुढच्या पॅरामध्ये त्या ठिकाणी सामाजिक करार मांडायचे आणि कन्क्लुजन करायचे. दॅट्स इट. ओके. सो अशा पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर लिहायचे. इफ यू वॉन्ट टू चेक दिस आन्सर यू कॅन मेसेज मी ऑन दिस नंबर 9049781568. ओके. नैसर्गिक अवस्था म्हणजेच युद्धाची परिस्थिती किंवा युद्धाची स्थिती 2023 लेटेस्ट प्रश्न आहे. 150 शब्द 10 मार्काचा. ओके. सो आय होप तुम्हाला त्या ठिकाणी हा सिद्धांत चांगल्या पद्धतीने समजला असेल. तर तुम्हाला ही संकल्पना हा व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आपली बॅच खूपच लवकर 2 ऑक्टोबरपासून सुरू होते. ओके. बॅच संबंधी तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर आपल्या पुण्याची जे काय शाखा आहे पुणे ब्रँच आहे त्या ब्रँचला तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता. ओके. सो थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय.